आता पुढच्या प्रेझेंटेशनसाठी मी मंचावर आमंत्रित करतो SLC 2 मधील केशव मेटल्स संभाजीनगर यांच्या टीमला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा केशव मेटल्स छत्रपती संभाजीनगर. नमस्कार, मी आनंद बडे. नमस्कार, मी कृष्णा शिंदे ऑफ केशव मेटल्स स्टील सोल्युशन. अरे आनंद, आपण इथे कशासाठी आलेलो आहोत? तर सर्वप्रथम आज आम्हाला इथे 10x ग्रोथ प्लॅन सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. तर आज आपण इथे 10x ग्रोथ प्लॅन अगोदर केशव मेटलबद्दल आपण थोडंसं सर्वांना माहिती देऊया. तर आम्ही HR आणि CR स्टील मॅन्युफॅक्चरर आहोत. त्यामध्ये नॅरो विड्थ आणि कस्टमाइज ग्रेड हे आमचं स्पेशलायझेशन आहे. तर केशव मेटलचे फाउंडर डायरेक्टर रमण आजगावकर आणि संजय लताड हे आहेत. केशव मेटलचा प्रवास हा मागच्या 24 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे, ज्याच्यामध्ये आम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड्समध्ये स्टील आणि कॉईल फॉर्ममध्ये सप्लाय करतो. आमची टीम टोटल 28 जणांची आहे. तर यामध्ये जसं की आता तुम्हाला सांगितलं की कॉईल आणि स्ट्रीप फॉर्ममध्ये आम्ही सप्लाय करतो, तर महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेर देखील आम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट सेगमेंटसाठी सप्लाय करतो, ज्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह, सर्कल पॅन वॉशर, होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रिकल, ट्यूब अँड पॅकेजिंग, त्याचबरोबर जनरल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनमध्ये पण आम्ही सप्लाय करतो आहे. अरे आनंद, हे 10x काय आहे? अरे 10x तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्या अगोदर 10xच्या अगोदर आपल्याकडे काय अडचणी यायच्या त्या आपण जाणून घेऊया. 10xच्या अगोदर आमचा गोल क्लिअर नव्हता, त्याचबरोबर व्हिजन मिशनसुद्धा अलाईन नव्हते आणि 10x ग्रोथ ही एक आम्हाला विशफुल थिंकिंग वाटत होती. पण जेव्हा आम्ही कोर टीमने डिस्कशन केलं तर 10x ग्रोथ अचीव करायचं ठरवलं. बट याच्यामध्ये बरेचसे पॅरामीटर होते. तर आमच्याशी सुटेबल असं कुठलं पॅरामीटर मॉनिटर करावं जेणेकरून आपल्याला 10x ग्रोथ आपली मॉनिटर करता येईल. तर त्यासाठी आम्ही कॉन्ट्रीब्युशनचं 10x करायचं ठरवलं. पण अरे कृष्णा, तू एवढ्या वर्षापासून अकाउंट डिपार्टमेंट सांभाळतोय, तू कॉन्ट्रीब्युशनचं 10x आपण का निवडलं ते सांग बरं. कॉन्ट्रीब्युशनचं 10x आपण का निवडले हे बरोबर प्रश्न विचारला. आपली इंडस्ट्री ही स्टील इंडस्ट्री आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे स्टील इंडस्ट्रीचे रेट हे नेहमी बदलत असतात. त्यामुळे आपण जो टर्नओव्हर अचीव केलेला आहे तो आपण आपल्या केलेल्या कामामुळे अचीव केला का मार्केट रेटमुळे अचीव झाला हे माहिती आपल्याला समजत नव्हती. त्यामुळे आपण कॉन्ट्रीब्युशनकडे लक्ष देऊ असं सर्वांनी हे केले आणि कॉन्ट्रीब्युशनचा 10x करायचा आपण प्लॅन पुढे केला. अरे आनंद, हे रस्त्यावर का बरं आणून ठेवले आपल्याला? अरे हा रस्ताच आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणार आहे. कारण की हा आपला 10x पाथ आहे. 2024मध्ये आपण जे 3.75 करोडचं कॉन्ट्रीब्युशनचं टार्गेट ठेवलेलं आहे ते 2028पर्यंत आपल्याला 25 करोडपर्यंत घेऊन जायचं आहे, जो की आपला 10x आहे. कॉन्ट्रीब्युशनचा रोडमॅप तर दाखवला, पण त्यासाठी काही प्लॅन केलेला आहे का? हो नक्कीच. जसं या चार्टमध्ये तुला दिसत असेल की आपण एक प्लॅन बनवला होता. तर त्या प्लॅननुसार 2024मध्ये आपल्याला 3.75 करोडचं कॉन्ट्रीब्युशन करायचं होतं, जे जानेवारी 2024पर्यंत आपण 2.73 करोड अचीव केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षामध्ये पण आपण काही की ॲक्शन एरियाज ठरवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं बॉटलनेक ऑपरेशन जे आहे त्याची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करायची. त्याचबरोबर ऑल स्टेजेस 24 आवर्स वर्किंगमध्ये आणायचे आहेत आणि आपल्या प्लांटची इफिशियन्सी पण इम्प्रूव्ह करायची. अच्छा, कॉन्ट्रीब्युशनचा प्लॅन 10x करायचा हा प्लॅन तर व्यवस्थित समजून सांगितला तू सर्वांना, तो समजला देखील आम्हाला. पण यावर काय करायचे आणि काय नाही करायची ह्याची स्ट्रॅटर्जी आपण उभा केलेली आहे, ती थोडी समजून सांगतो का? हो नक्कीच. स्ट्रॅटर्जीमध्ये आपण जसं काय करायचं ते ठरवलं, त्याचबरोबर काही गोष्टी नाही करायच्या हे देखील ठरवलेलं आहे, ज्यामध्ये स्टॉप डुईंगमध्ये आपण लो कॉन्ट्रीब्युटिंग प्रोडक्ट आणि लो कॉन्ट्रीब्युटिंग कस्टमर हे दोन्ही इलिमिनेट करायचे ठरवले. आणि
आपला फोकस जो आहे तो आपल्या ग्रेड डेव्हलपमेंटवरती आणि प्रोडक्ट कस्टमायझेशनवरती हा फोकस आपण पूर्णपणे शिफ्ट केलेला आहे. आता कॉन्ट्रीब्युशनची स्ट्रॅटर्जी पण समजून सांगितली तू व्यवस्थित, पण आपल्याला हे करण्यासाठी काही अडथळे येतील आणि त्यावर करायची मात आपण ठरवलेली आहे, ते पण थोडं समजून सांगू आपण प्रेक्षकांना. अरे यासाठी तर अडचणी आपल्याला खूप साऱ्या येणार आहेत. त्या अडचणींवरती मात करण्यासाठी आपण जे एनेबलर्स ते समराईज करून कॅटेगराईज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये ओई इम्प्रूव्हमेंट हा एक पार्ट आहे. सध्या आपला ओई 60% आहे, तो आपल्याला 80% घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर जे आपलं प्रोसेस इम्प्रूव्हमेंट आहे ते PQCDSMद्वारे आपल्याला आपली क्वालिटी अजून जास्त इम्प्रूव्ह करायची आहे. आणि ग्रेड डेव्हलपमेंट जे आहे, प्रीमियम ग्रेड डेव्हलप आपल्याला करायचे आहेत. या डिसेंबर 2023पर्यंत आपण 5 प्रीमियम ग्रेड डेव्हलप केलेले आहेत, जे ACE स्टँडर्डनुसार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे कॉईल प्रोसेसिंग असल्यामुळे त्याचं मॉनिटरिंग सर्वात जास्त डाटा सेंट्रलायझेशनचा एक चॅलेंज आहे. तर त्या चॅलेंजसाठी आपण कॉईल ट्रॅकिंग मॉनिटर करून त्या कॉईल ट्रॅकिंगला आपण स्टॅबिलाईज केलेलं आहे. त्यानुसारच जसं की आपण अगोदर बघितलं, आमची टीम 28 जणांचीच आहे, तर त्यासाठी आम्हाला मल्टी स्किलिंग करणं खूप गरजेचं आहे. तर सध्या आमच्याकडे 4 आमचे टीम मेंबर मल्टी स्किल आहेत, जे आम्हाला प्रत्येक वर्षी दुप्पट करत जायचे आहेत, जेणेकरून आम्ही 2028पर्यंत 10x ग्रोथ अचीव करू. त्याचबरोबर याच्यामध्ये एम्प्लॉई एंगेजमेंटचा पण खूप मेजर रोल आहे. तर एम्प्लॉई एंगेजमेंट पण आम्ही DSOद्वारे अजून जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. अरे आनंद, तू ग्रेड डेव्हलपमेंटचा विषय काढला, तर आपण काय ग्रेड डेव्हलपमेंट केलेले आहेत, त्याचे प्लान बनवलेले आहेत, ते थोडं समजून सांगतो का? अरे हो, जो आपण ग्रेड डेव्हलपमेंटचा प्लॅन बनवलेला आहे, तर 2021 पासून आपण सर्व बघतात 2021 पासून ग्रेड डेव्हलपमेंट आम्ही चालू केलं होतं. पण 2023-24च्या प्लॅनमध्ये आम्ही प्रीमियम ग्रेड डेव्हलपमेंटवरती जास्त फोकस केलेला आहे, ज्याच्यामध्ये ACEचे जे 5 ग्रेड्स आहेत हे आपल्या सर्वांना दिसत आहेत. तर याच्यावरती आम्ही फोकस करतो आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रीमियम ग्रेड डेव्हलपमेंट करत आम्ही ते या लिस्टमध्ये ॲड करत जाणार आहोत. अच्छा, आपण एवढे सारे ग्रेड बनवलेले आहेत, तर त्यामध्ये खूप सारे DSI पण झाले आहेत आपले, तर DSI बद्दल पण एक थोडं समजून सांग. हो, अरे जसं आपण ओई इम्प्रूव्हमेंट करायला लागलो आहे, टीम वूडचा कन्सेप्ट असेल किंवा त्याचप्रमाणे आपण ग्रेड डेव्हलप करतो आहे, ज्याने आपले क्वालिटी अजून जास्त इम्प्रूव्ह होती, तर DSI नक्कीच आहेत. DSIच्या काउंटवरून पण तुझ्या लक्षात येईल की 1000 DSI पर मंथ आपण करत आहोत. तर या वर्षामध्ये 8500 DSI आत्तापर्यंत झालेले आहेत, ज्याचं ॲन्युअलाइज सेविंग जवळपास 24 लाख झालेलं आहे, जे आमच्या कॉन्ट्रीब्युशन वाढवण्यासाठी आम्हाला हेल्प करते. आपण 8500 DSI केलेले आहेत, तर त्यासाठी आपण एम्प्लॉई एंगेजमेंट पण खूप प्रकारची केलेली आहे, त्याबद्दल पण थोडं काही समजून सांग. अरे आपण कंटिन्यू सर्व एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी करतच असतो, पण आपण इथे काही मोजक्याच ॲक्टिव्हिटीज दाखवतो आहे. तर आपण TLCच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प, त्यानंतर ट्रेकिंग ॲक्टिव्हिटीज अरेंज केल्या होत्या, त्यासोबतच इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेशन केलं होतं. आणि आता नुकतंच मागच्या महिन्यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सेरेमनीचं सेलिब्रेशन पण आपल्या प्लांटमध्ये केलं होतं. आता तू प्लान समजून सांगितला, त्यावर स्ट्रॅटर्जी पण समजून सांगितली, त्याला येणारे अडथळे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी पण तू समजून सांगितलं. पण हा सर्व प्लान करताना काही ॲक्शन प्लान केलेला आहे का या वर्षीचा? अरे हा तर आपल्या 10x ग्रोथसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला 2024मध्ये काय ॲक्शन असेल, कारण की हीच ॲक्शन रिफ्लेक्ट होऊन आपल्याला 2025मध्ये सुद्धा मदत करणार आहे. तर 2024मध्ये आपलं जे बॉटलनेक स्टेजेस आहेत त्याची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करायची. त्याचबरोबर 2 ज्या लाईन्स आहेत ज्यांनी बॉटलनेक ऑपरेशनचा लोड कमी होईल त्या आपल्याला अपग्रेड करायच्या आहेत. त्यानंतर जे आपले पेन एरियाज आहेत ते सुद्धा पॅरेटो ॲनालिसिस करून इम्प्रूव्ह करायचे आहेत आणि एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी वाढवून आपल्याला आपलं स्ट्रेच टार्गेट अचीव करायचं आहे. थँक्यू. धन्यवाद सर्वांचे. आज स्पेशल थँक्स टू सांगली टीम, ज्यांनी एवढं चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करून आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच.